श्री तर म्हणाला होता चंद्रहाराचं सगळंच मिटलंय. मग या चंद्रहाराचं काय विचारतायत? आणि सोन्याच्या जरीची साडी ही काय भानगड आहे? काय झालं? नाही, चंद्रहार आणि सोन्याचे जर नाही, आईंचं असं म्हणणं आहे की झालं गेलं गंगेला मिळालं. पण त्याचं काय मोठी आई? जाऊ दे ना, तू कशासाठी आली होतीस? काल पिंट्या आला होता हे खरंय. मग माहितीये मला. हो, म्हणजे तो रात्री आला होता पण तो लगेच गेला. म्हणजे अर्धा तासही थांबला नसेल. लगेच गेला? हो, मोठी आई तो खरंच उशिरा आला होता. आणि इतक्या उशिरा तुम्हाला कसं उठवणार म्हणून तो कुणाला न भेटता गेला. पण खरंच तो जर सकाळपर्यंत थांबला असता तर तुम्हाला भेटल्याशिवाय अजिबात गेला नसता. खरंच. पण मग एवढ्या रात्री काही अर्जंट काम होतं का? नाही नाही, म्हणजे ठरवून आला नव्हता तो. फोन केला तर तो बाहेरच होता, म्हणून मग आम्हीच घेऊन आलो त्याला घरी. अगं पण एवढ्या रात्री तो बाहेर काय करत होता? तसं काहीच नाही. तुझे बाबा त्याला रागवत नाही का ग? बाबा रागवतात ना. मग या वयातली मुलं ऐकतात कुठे? आमचा श्री ऐकायचा बाई. म्हणजे त्याला सुद्धा सवय होती अशी समुद्रावर जाऊन बसायची. पण आईंनी सांगितलं त्याला असं बाहेर बसत जाऊ नकोस, आम्हाला काळजी वाटते. तेव्हापासून श्रीने बंद केलं. पिंट्या पण ऐकेल तसा शहाणा आहे हो तो. आणि त्याला सांग आम्ही रागवलोय म्हणून. मोठी आई, अहो तो येईल ना तुम्हाला भेटायला. आणि त्याला म्हणावं दिवसा ये, म्हणजे सगळ्यांची गाठ पडेल. हो हो, पुढच्या वेळी दिवसाच येईल तो. ठीक आहे. नाही म्हणजे यावेळी तुम्हाला न भेटता गेला ना, म्हणूनच तुमची क्षमा मागते मी. अगं असं अवघड काही बोलू नकोस बाई. ती चादर घे, दोघी मिळून घडी घालू. ये धर, टोकाला टोक धरायचं. हा, उभी राहा, लांब जा. हा हा, व्यवस्थित धर. हा, तुझ्या भावाला म्हणावं असं रात्री अपरात्री बाहेर फिरत जाऊ नकोस. दिवस काय चांगले आहेत का? काय काय ऐकतो आपण हल्ली. हा, सांग तुझ्या भावाला. दे. नाही, मला माहिती आहे मुंबईत लाईट जात नाहीत, पण लिफ्ट मध्ये बिघाडू शकतो ना. हा, तेव्हा ग्राउंड फ्लोअर किंवा फार फार तर फर्स्ट फ्लोअर, त्याच्यावर नको. ओके. हा, आणि घर शक्यतो माझ्याच एरियात बघा, म्हणजे त्यांच्या घरात काही प्रॉब्लेम झाला ना तर लगेच घरातनं जाऊन काय ते बघता येईल. हा हो, बायकोचेच आई बाबा आणि भाऊ आहेत. हा, तेव्हा जरा पर्सनली लक्ष द्या. या, हा जरा अर्जन्सी आहे. बाकी डिटेल्स मी तुम्हाला थोड्यात फोन करतो तुम्हाला. या, बाय. पिंट्या काय म्हणतोस? ये बस 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 बस. काय घेणार? काही नको. अरे काही नको कसं, काहीतरी घे ना. चहा घेऊया. नंदन उत्तम चहा करतो. हो, अगदी आल्याचा तडका मारतो फक्कड. बोला, काय म्हणताय? तुम्हीच बोलवलत ना मला? अरे मी असं जनरल गप्पा मारायला बोलावलं. इतक्या दिवसात आपण एकमेकांशी बोललोच नाही आहोत. हो, पण तुम्ही बिझी असता ना. आपल्या माणसांसाठी मी काही बिझी वगैरे नसतो. ताईनं सांगितलंय का तुम्हाला माझ्याशी बोलायला? छे छे, अजिबात नाही. अरे मलाच वाटलं तुझ्याशी बोलावं म्हणून मग घेतलं बोलावून तुला. अरे त्याचं काय ना, मी तुझ्यावर जेव्हा होतो तेव्हा मी असाच वागायचो. म्हणजे मी असाच रात्री लेट यायचो घरी. का? अरे या वयात ना आपण आपली अशी एक स्पेस शोधत असतो. खूप विचित्र आडनिडं वय असतं.
आणि घरच्यांना असं वाटत असतं की आपण एकदम असं जबाबदारीने वागलं पाहिजे, आणि आपण कशासाठी तयार नसतो. डोक्यात गोंधळ असतो सगळा. खरं आहे तुमचं. मग मी समुद्रावर जाऊन बसायचो आणि कुणालाच सांगायचो नाही. माझ्यासारखंच. एक्झॅक्टली. पण मला ना खूप मस्त वाटायचं, खूप बरं वाटायचं. पण मी एकटा जाऊन बसतो तेव्हा मला नाही बरं वाटत. म्हणजे काही नाही. तुला बाहेर असताना बरं वाटत नाही तर मग इतक्या वेळ बाहेर राहतोस कशासाठी? काय करणार, काहीतरी करायला पाहिजे ना आता. म्हणजे काय? तुम्ही सगळं काढून घेताय ना माझ्याकडून. अरे नाही, अजिबात नाही. बरं चल, हा विषय सोडून दे. मला सांग, काय कोणी गर्लफ्रेंड वगैरे आहे की नाही? नाही. नाही, कोणीच आवडली नाही आजवर? नाही म्हणजे तशी एक मुलगी आवडायची, पण तिने काही भाव नाही दिला. चहा घे. हे घ्या पिंट्या साहेब. पिंट्या साहेब? मग काय, तुम्ही साहेबांचे पाहुणे आहात ना, म्हणजे माझ्यासाठी साहेबच. आता माझे बाबा असते ना इथे, ते म्हणाले असते साहेब व्हायचं ते स्वतःच्या लायकीने, जन्माने किंवा असं नात्याने नाही. खरं आहे त्यांचं, पण माझी तर लायकी नाही साहेब होण्याची. मी आपला साहेबांची चाकरी केलेली तेवढंच बरं. पण पिंट्या, तू तुझ्या लायकीनं साहेब होशील बर का. तुम्हाला एक सांगू, मला सुद्धा असं तुमच्यासारखा बिझनेस करायचा आहे. असं टाय घालून त्या खुर्चीत बसायचंय, असं लोकांना ऑर्डर्स द्यायच्या आहेत. पिंट्या, बिझनेस करणं म्हणजे नुसतं खुर्चीत बसून ऑर्डर सोडणं नाही. बिझनेस करणं म्हणजे माणसं मॅनेज करावी लागतात, पैसा मॅनेज करावा लागतो. यू हॅव टू हँडल एव्हरीबडी, यू हॅव टू हँडल द होल मार्केट. आणि मग खुर्चीत बसून ऑर्डर सोडणं इज द लास्ट थिंग. पण त्याआधी खूप अभ्यास आणि प्रचंड मेहनत. तुम्ही शिकवाल मला सगळं? नक्की. पण मला सांग, तुला बिझनेस करायचा आहे म्हणजे नक्की काय करायचंय? ते ना, मी नंतर विचार करून सांगितलं तर चालेल? हो चालेल, सांग ना. निघू मी? अरे घाईतच का? चहा पण नाही घेतलास? नाही, अर्जंट काम आहे. ओके ओके ओके. बरं, आपण परत कधी भेटायचं? ते आपण नंतर ठरवूया ना. प्लीज, मी निघतो आता. अरे बाय. ऐक, मी नाही विसरले नाहीये, फक्त जरा गडबडीत होते ना. बाबांच्या ऑपरेशनचं ना. अहो नाही, ते नाईक डॉक्टर जरा परदेशात गेलेत, त्यामुळे आत्ता तरी थांबलंय. पण बाबांचं म्हणणं आहे त्यांच्याकडूनच करायचं. मग आता काहीच नाही होऊ शकत. हो, मला पण खूप आठवण येते सगळ्यांची. सर, तेच मी उद्यापासून जॉईन केलं तर चालेल? नाही, घरात कुणालाच काही प्रॉब्लेम नाही. आईंना नाही, आई आजींना नाही. मला पण चालणार, माझा काही प्रॉब्लेम नाही म्हणावं. हो, कुणालाच प्रॉब्लेम नाहीये. हिला सरूला पण चालणार आहे. हो. नाही, श्रीला तर अजिबातच नाही. त्याने नाही, श्री तर उलट श्रीच म्हणावं. सांग सरांना तुझ्या. हो, श्रीने खूप आधीच परवानगी दिली आहे. हा हो सर. मग मी येऊ उद्यापासून? थँक्यू सर, थँक्यू सो मच. बाय. काय उद्यापासून जॉईन करणार ऑफिस? हो. तू डबा नेतेस का? कारण उद्या स्वयंपाकाचा टर्न माझा आहे. हा
नाही मी घेईन ना करून. घेईन बिन नाही हा. आमच्या घरात अशी पद्धत आहे, ज्याचा स्वयंपाकाचा टर्न असतो ना तोच माणूस स्वयंपाक करतो. मग आम्ही दुसऱ्या कुणाला ना किचन मध्ये फिरकू पण देत नाही. म्हणजे एक नर्मदा वहिनी सोडत. हो, ताई सिनियर आहे ना आणि एकदम सुगरण आहे म्हणून तिला अलाउड आहे फक्त, पण बाकी कोणालाही नाही. ए जान्हवी, पण तुला आहे परवानगी. म्हणजे जेव्हा मी आणि सरू असेल ना तेव्हा तू आलीस तरी चालेल, हो की नाही ग? हो. पण ऐक, हे आता असं कांदा वगैरे चिरतेस ना तेवढीच मदत करायची, म्हणजे वरवरची मदत, संपूर्ण स्वयंपाक करायचा नाही. चालेल. आणि उद्याचा डबा मात्र मीच देणार. आपण मिळून करूया. ते परवापासून, उद्या मी देणार. मी येऊ मदतीला? काही नको, मदतीला नको, गप्पा मारायला या हवं तर. गप्पा मारता मारता थोडीशी मदत करेन प्लीज. बरं ये. जान्हवी, खर तर ना आई खूप खुश होती ग. त्यांना फार आवडतं बायकांनी असं स्वावलंबी झालेलं. हो, वर दाखवत नसला ना तरी मनातून तुझं कौतुकच वाटत असणार त्यांना. खरंच. अरे श्री, लवकर आलास बाळा. हो, अगं ठरवलं होतं त्यापेक्षा काम लवकर संपलं, मग आलो. बरं केलंस. एक चहा टाकू मस्त? नाही नको, आधी वर जातो, फ्रेश होतो आणि मग चहा घेतो. आधी चहा पी, मग फ्रेश हो, मग परत चहा पी. नको, आधी फ्रेश होतो आणि मगच चहा घेतो. एक मिनिट, माझ्याकडे आणखीन एक आयडिया आहे. तू फ्रेश हो, तोपर्यंत मी चहा टाकते, तू आल्याला लगेच चहा पी. बरं ठेव. जान्हवी जरा वर ये ना. का रे, तिला का वर बोलवतोयस? अगं एक काम आहे. हो का? श्री, कसलं रे काम? महत्वाचं. ओ, महत्वाचं? आम्हाला कळतंय बरं का काय एवढं महत्वाचं काम आहे ते. छोटी आई, खरंच महत्वाचं काम. शरे, हा? आता चहा टाकू नकोस ग. का ग? आता किती वेळानंतर हा खाली येईल कुणास ठाऊक. अगं मावशी, खरंच 5 मिनिटाचं काम आहे. 5 मिनिटं बोलतो आणि खाली येतो. हा, अगदी आत्ताच बोलायचंय का तुला पण? ओके, नंतर सांगेन. हा, राहू दे. जागा एवढं बोलावतोय तर आम्ही नाही अडवणार. जा. हो ना, लव्ह बर्ड्स ना वेगळं ठेवायचं पाप आमच्या माथी नको. आपण लव्ह बर्ड्स आणलेत घरात? अशक्य आहात तुम्ही, खरंच अशक्य आहात. काय जायचं? जा, नाही अडवत तुला. जा. नाही, तो नंतर सांगेल ना. सांगण्यासारखं काम आहे का पण? जा ग, खरंच जा. अगं आपण नाही म्हटल्यानं थांबणार थोडीच आहे ती. जान्हवी, जा आत्ता, पण एका अटीवर. परत आल्यानंतर आम्हाला दोघींना सांगायचं काय एवढं अर्जंट काम होतं ते. चालेल? वास येतोय का कसला? जळतंय काय? छे ग, मी कशाला जळू? अगं करपली भाजी बघ. गॅसवर कोणी ठेवली ती? तूच ठेवलीस, बंद कर आधी. आई ग, गेली सगळी. मूर्ख. जान्हवी, आय एम सॉरी, मी तुझी परवानगी न घेता पिंट्याशी बोललो. अरे सॉरी, काय आहे त्यात? नाही तसं नाही, पण पण काय म्हणाला? म्हणजे काही बोलला का? काय चाललंय काय त्याचं? नाही, मी डायरेक्टली नाही विचारलं त्याला, पण इनडायरेक्टली बोलणं झालं आमचं. आणि त्यातून काही गोष्टींचा अंदाज आलाय, काही गोष्टी कळल्या. कुठल्या? त्याला बिझनेस करायचा आहे. हा, हो, म्हणजे हे तो केव्हापासूनच म्हणतोय. पण त्याच्या डोक्यात ना फिक्स अशी आयडिया नाहीये. म्हणजे कशाचा बिझनेस करायचा आहे, त्याच्यासाठी काय लागतं, किती भांडवल लागतं, किती मॅन पॉवर लागते, काहीच क्लिअर नाहीये. फक्त डोक्यात एक अशी वेग आयडिया आहे की मला बिझनेस करायचा असं त्याला वाटतंय. हो, पण मग या वाटण्याचा आणि रात्री उशिरापर्यंत बाहेर असण्याचा काय संबंध? आता हा मूळ मुद्दा झाला ज्याला मी अजिबात हात घातला नाही.
कारण जर मी त्याला हे विचारलं असतं ना तर तो कदाचित शेलमध्ये गेला असता आणि मग काहीच बोलला नसता, म्हणून मग नाही विचारलं. मला तर त्याचं काय करावं हेच कळेनासं झालंय. जान्हवी, हे एक फेज आहे, त्याची जाईल आणि त्याची एवढी काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. तो नॉर्मल वागायला लागेल काही काळाने. हे श्री, आई म्हणते तसं मुलीचं काही नाही, तसं काही नाही. मी विचारलं त्याला. तू डायरेक्ट बोललास? नाही, डायरेक्ट नाही बोललो, पण असं जनरल विचारलं. पण आपण समोरच्याला एखादा प्रश्न विचारल्यानंतर तो माणूस किती प्रॉम्प्टली उत्तर देतो याच्यावरनं गोष्टींचा अंदाज येतो. आणि काही गोष्टी तर आपल्या मनाशी इतक्या पक्क्या असतात ना, त्याची उत्तर द्यायला फारसा वेळ लागतच नाही मेंदूला. म्हणजे उदाहरणार्थ आपलं नाव, आईचं नाव, बाबांचं नाव, घराचा पत्ता. हा, पण लपवाछप्पीच्या गोष्टी असतील तर त्याची उत्तर द्यायला मेंदू थोडासा वेळ तरी घेतो. तेव्हा अरे हो, पत्त्यावरनं आठवलं, तुझ्या आईबाबांसाठी उद्या आपण घर बघायला जातोय. अरे श्री, रघु अण्णांनी एक खोली पाहिली आहे. नाही, तेही बघूच, पण हेही बघू ना. अरे तू पाहिलेलं घर माझ्या खिशाला परवडलं पाहिजे ना. आधी बघू, पसंत पडलं तर मग पुढचं ठरवू. श्री, पण नाही आणि बीण नाही. उद्याच. आधी आपण जातोय आणि नंतर तुझ्या आई बाबांना घेऊन जातोय. नाही रे, बाबांना पण ना. माझं सगळं ऐकून झालंय. नथिंग डुईंग. तू ऐकत का नाहीयेस माझं? आता तुझं हे असंच चालू राहणार असेल ना तर मग विषयांतर करण्यासाठी मला काहीतरी वेगळं करावं लागेल. गप्प बस हा श्री. श्री फोन. हॅलो. हा, नमस्कार. नाही, बिझी नाहीये. हा, कधी उद्या म्हणताय? हो चालेल ना, काहीच हरकत नाही. तुम्ही म्हणाल तितक्या लवकर भेटू. तुमचं रिटर्न फ्लाईट किती वाजताचं आहे? 12 वाजता. ओके, हरकत नाही. म्हणजे तुम्हाला माझ्या ऑफिसमधनं साधारण एक 8:30 वाजता निघावं लागेल. हा 8 वाजता भेटू ना मग आपण. हो चालेल, मी लवकर निघेन. अहो नाही, काहीच हरकत नाही. हो, तुम्ही नागपूरहून येताय सर. हो चालेल. अहो, मी घरातनं निघून लवकर येऊ शकतो. या, बाय 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 बाय, गुड नाईट. पावणे 8ला निघायचं उद्या. डन. 7:30 वाजता मी तुझा नाश्ता तयार ठेवते. पण त्यासाठी मी म्हणालोच नाही तुला हे. त्या अकाउंटंटने दिलेली मी फाईल चेक केली. गेल्या वर्षभरात नंदनला जवळजवळ 1.5 लाख रुपये दिले गेले. त्याच्या आईच्या ऑपरेशन साठी 78,000, त्याच्या बहिणीच्या ऍडमिशन साठी 40,000, नंतर एक 20,000 आणि आता 50,000. आणि त्याची नोंदही नाहीये इथे. पण नक्की श्रीनी त्याला दिलेत ना 50,000 रुपये? श्रीनी मला स्वतःनी सांगितलं. नक्की नाही? आता तू माझ्या स्मरणशक्तीवर संशय घेतेस की श्रीच्या खरं बोलण्यावर? नाही, सॉरी. तुम्हा दोघांवरही विश्वास आहे माझा. मी फक्त खात्री करून घेत होते. तूच म्हणतेस ना, कुणावरही आरोप करण्याआधी 10 वेळा खात्री करून घ्यावी, म्हणून विचारलं. खात्री फक्त 50,000ची. पण बाकीच्याच काय? बाकी पैसे तर ऑफिस मधूनच जात आहेत ना. हो, पण त्याच्या पगारातनं कट होत असतील ना ते? नाही ना, गेल्या वर्षभरात 1 पैसाही कट झाला नाहीये त्याच्या पगारातनं. कमाल आहे. नाही, नियमितपणे नाही देत आहेत कधी कधी, पण एकदाही परतफेड दिसू नये याचा अर्थ काय? आपण श्रीशी बोलून घेऊया का एकदा? त्याचा काहीही उपयोग होणार नाही. उदार करणं येतो, गोड हसेल फक्त काही सांगितलं तर. म्हणेल माझा स्टाफ विवंचनेत असेल तर मनापासून काम करणार नाही. त्यांना मदत करणं हा माझाच स्वार्थ आहे म्हणेल तो. श्रीचा तो गिव्हिंगचा फंडा आहे ना. निसर्ग आपल्याला सगळं फ्री देतो, आपण त्याला काहीच देत नाही. आणखीन काहीतरी एक वाक्य आहे बघ. कुठलं ग? ते ग, हा, तुम्ही देत राहिलात तर तो रस्ता देवापाशी नेतो, तुम्ही घेत राहिलात तर तो रस्ता दानवाच्या दारात सोडतो. तुम्हीच ठरवा कुठे पोचायचं ते. हो ग, खरंच.
बरेच दिवस झाले त्याच्या तोंडून ऐकलं नाही हे वाक्य. ए पण आई, तुम्हा दोघांचं भांडण झालं होतं ना त्याच्यावर ना? भांडण नाही, वाद. मी म्हणत होते द्यायला हरकत नाही, पण ते दान अपात्री नसावं, नाहीतर काळ सुकावतो. हो, आणि तो म्हणायचा की आपलं काम आहे देत राहणं, आपण द्यायचं. घेणाऱ्यांनी त्याचं काय करायचंय हा त्याचा प्रश्न आहे. ए आई, तू ऑफिसला जायचीस तेव्हा तुमच्यात खूप वाद व्हायचे ना? मतभेद होते आमचे. तू त्याच कारणांमुळे अंग काढून घेतलंस का ग कंपनीत ना? नाही ग. मग? पण एका जंगलात दोन सिंह राहू शकत नाहीत. मला श्रीमध्ये कधी कधी मीच दिसते. हट्टीपणा, ठामपणा, दांडगा आत्मविश्वास. अगं तो कधी कधी बोलतो सुद्धा तुझ्यासारखा. त्यानं कंपनीचा विस्तार वाढवला, 100चे 1000 केले. म्हटलं असू दे, त्याची आणि माझ्या पद्धतीत जमीन आसमानाचा फरक आहे. पण त्याची पद्धत वर्क होतीये ना, मग जाऊ दे. 2 वर्ष मुदत दिली होती मी त्याला. 2 वर्षात कंपनी कुठल्या कुठे नेऊन ठेवली त्यांनी. म्हटलं आता नंतर त्यांनीच सांभाळायचे सगळं, तर राहू दे. हो, पण आता नाही ना त्याचा स्वभाव बदलणार. म्हणूनच वादाचे विषय मी त्याच्याशी कधीच बोलणार नाही. पण मग आता? मला फक्त एकच वाटतं बेबी, देणाऱ्यानेही इतकं देऊ नये की घेणाऱ्याला त्याची किंमतही वाटू नये. हो आई, ऑफिस मध्ये अजून किती असे असतील कुणाच ठाऊक नाही. तू असं कर, नंदनला घरी बोलवून घे. हा, आलीच.